हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत बायोटेक्नॉलॉजी. क्लास 12th बायोलॉजीमधील हा चॅप्टर आहे. पाठीमागच्या लेक्चरपासून आपण ह्या चॅप्टरला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं होतं. त्याचबरोबर मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी काय असतं, त्याचबरोबर क्लासिकल बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी काय होतं हे आपण लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केलं होतं. या लेक्चरमध्ये आपण प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी हा पॉईंट कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर टेक्निक्स ऑफ जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंग काय असतं, त्यामध्ये कोणत्या टेक्निक्स आहेत, म्हणजेच RDN टेक्नॉलॉजी काय आहे हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी पाठीमागचं लेक्चर बघितलं नाही त्यांनी जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाठीमागचे लेक्चर पहिल्यांदा क्लिअर करा. तुम्हाला त्या इंट्रोडक्शनमध्ये बायोटेक्नॉलॉजीचं इंट्रोडक्शन होईल. त्याचबरोबर ह्या लेक्चरमध्ये इझिली ते तुम्हाला हे लेक्चर समजून जाईल. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. ठीक आहे. बघू आपण आता प्रिन्सिपल अँड प्रोसेसेस म्हणजे बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्रिन्सिपल्स कोणते कोणते आहेत, कोणते लॉ इथं फॉलो केले पाहिजेत आणि कशा प्रकारे आपण बायोटेक्नॉलॉजी वर्क करत असते. ठीक आहे. यामध्ये बघा की आपण मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी जे काय पाहिलं होतं. ठीक आहे. मॉडर्न म्हणजे त्यात न्यू टेक्निक्स आपण इन्व्हॉल्व केलं होतं, जसं की जेनेटिक इंजिनिअरिंग असेल, केमिकल इंजिनिअरिंग असेल किंवा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आपण यामध्ये यूज करणार आहोत. हे सगळं आपण मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये पाहिलं होतं. आता ह्या मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये दोन टेक्निक ह्या इम्पॉर्टंट. ओके. म्हणजे मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी इज बेस्ड ऑन द टू कोर टेक्निक्स, दॅट इज जेनेटिक इंजिनिअरिंग अँड केमिकल इंजिनिअरिंग. ह्या दोन टेक्निक्सवरती मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी ही वर्क करत असते. पूर्ण बायोटेक्नॉलॉजी त्यामध्ये फक्त ह्या दोन टेक्निक इथं इन्व्हॉल्व आहेत. इम्पॉर्टंट अशा टेक्निक्स आहेत. काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे बघा काय असते. इट डील्स विथ द अल्टरनेशन ऑफ द जेनेटिक मटेरियल. ओके. जेनेटिक मटेरियलच्या मध्ये अल्टरनेशन करणे, त्यामध्ये चेंजेस करणे, मॉडिफिकेशन करणे, ह्या सगळ्या प्रोसेस आपण ह्या जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये बघत असतो. सिंपल आहे. जसं की आपल्याला माहित आहे की सॉफ्टवेअर इंजिनियर असेल तर तो काय करतोय, सॉफ्टवेअर रिलेटेड, कॅम्प्युटर सॉफ्टवेअर, मोबाईल सॉफ्टवेअर अशा सॉफ्टवेअरशी काम करत असतो. कॅम्प्युटर इंजिनियर कम्प्युटरच्या रिलेटेड, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल तर कन्स्ट्रक्शनची साईट वगैरे बघणे, असं त्यांची काम आहे. तसंच जेनेटिक इंजिनिअरिंगचं काम काय असणार आहे, इट इज डील्स विथ द अल्टरनेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. ओके. सिम्पल, क्लिअर. ठीक आहे. आता ह्याची डेफिनेशन बघा काय आपल्या बायोलॉजीमध्ये डेफिनेशनवरती हे सगळं प्रोसेस चालत असतं. जेनेटिक इंजिनिअरिंगची डेफिनेशन बघा काय ते सांगितले. दॅट इज द मॅन्युप्युलेशन ऑफ जेनेटिक मटेरियल टुवर्ड द डिझायर्ड एंड अँड इन अ डायरेक्टेड अँड प्रीडिटर्माइंड वे युझिंग इन व्हिट्रो प्रोसेसेस. ओके. आता डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आपण की जेनेटिक मटेरियलमध्ये आपण मॅन्युप्युलेशन करणार आहे ॲट द टुवर्ड द डिझायर्ड एंड. डिझायर्ड एंडपर्यंत म्हणजे काय, तर आपल्याला जे जे पाहिजे ते आपण मॅन्युप्युलेशन करणार. ओके. आणि कसं करणार आहे ते प्रीडिटर्माइंड वे म्हणजे आपण आधी ठरवून त्यामध्ये मॅन्युप्युलेशन करणार आहे. आणि ते कुठं करायचं आपल्याला, इन व्हिट्रो प्रोसेसेस म्हणजे कुठं बॉडीच्या बाहेरमध्ये. म्हणजे हे जे सेल DNA वगैरे असतात ते सेलमध्ये असतात. ओके. आणि त्या सेलच्या बाहेर आपण हे प्रोसेसिंग करणार आहे. सिम्पल आहे. यात एवढं काय कॉम्प्लिकेटेड नाही. म्हणजे आपण काय करायचं, जेनेटिक मटेरियलमध्ये DNA मध्ये आणि RNA मध्ये मॅन्युप्युलेशन करायचं. सिम्पल प्रोसेस आहे, काय अवघड आहे. म्हणजे आपल्याला एक DNA दाखवलं आहे बघा इथं, त्यामध्ये जीन चेंज करतोय आपण. ओके. ह्यातला जो काही जीन आहे तो आपण चेंज करणार आहे, अल्टरनेशन करणार आहे. दिस इज द जेनेटिक इंजिनिअरिंग. मग आता ह्याचे बेनिफिट काय झाले, आपण नवीन टेक्निक शोधून काढले का, जेनेटिक इंजिनिअरिंग आहे, आता आम्ही DNA मध्ये मॉडिफिकेशन करू शकतोय, चेंजेस करू शकतोय. मग त्याचा आपण यूज केला पाहिजे कुठेतरी. उगाच आपण नवीन जेनेटिक इंजिनिअरिंग डिस्कवर केले का, नाही तर त्याचे आपण बेनिफिशियल युजेस आपण तिथं केलेले आहेत. आता कोणते कोणते युजेस आहेत बघा, की ह्या जेनेटिक इंजिनिअरिंगचा आपण कुठे यूज करतोय, म्हणजे त्या जेनेटिक इंजिनिअरिंग डील्स विथ द रिपेअरिंग ऑफ द डिफेक्टिव्ह जीन्स. ओके. जर एखादा जीन डिफेक्टिव्ह असेल तर तो आपण रिपेअर करू शकतोय, त्याला रिप्लेस करू शकतोय. ओके. म्हणजे रिपेअर करणे किंवा त्या जीनला आपण रिप्लेस करणार आहे. डायबिटीज सारखे जे काही डिसीज आहेत त्या क्युअर करण्यासाठी आपण ह्या जेनेटिक इंजिनिअरिंगचा यूज करू शकतोय. त्याचबरोबर आर्टिफिशियल सिंथेसिस ऑफ द न्यू जीन. ओके. एखादा न्यू जीन सुद्धा आपण तिथं तयार करू शकतोय. कसं करत असतोय ते आपल्याला पुढे बघायचं आहे. ठीक आहे. तुम्ही जेव्हा मेडिकल फील्डमध्ये जाऊ, डॉक्टर किंवा सायंटिस्ट वगैरे होचाल, त्यावेळेस तुम्हाला हे पूर्ण स्टडी तिथं करायचा आहे आपल्या बायोलॉजीमध्ये. ठीक आहे. म्हणजे आपण काय करू शकतो, एखादा नवीन जीन सुद्धा तिथं सिंथेसिस करू शकतोय. त्याचबरोबर ट्रान्सफर ऑफ जीन. ओके. ट्रान्सफर ऑफ जीन इनटू द न्यू लोकेशन ऑर इनटू द न्यू ऑर्गॅनिझम. एखाद्या ऑर्गॅनिझममधून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये आपण जीन ट्रान्सफर करणार आहे. तुम्ही क्रिस्टी पिक्चरमध्ये पाहिलं असेल की बोन मॅरो कसं ते ट्रान्सफर करताना ते दाखवले. ठीक आहे. ही टेक्निक आहे तिथं. त्याचबरोबर इंट्रोडक्शन ऑफ द
ऑल टुगेदर न्यू जीन, नवीन जीन आपण त्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकतोय. त्याचबरोबर मॅनिप्युलेशन ऑफ जीन फॉर द इम्प्रुव्हमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी त्यामध्ये मॉडिफिकेशन करून, जीनमध्ये मॉडिफिकेशन करून त्यामध्ये काहीतरी नवीन ग्रोथ ऑर्गॅनिझममध्ये करून घेण्यासाठी हायब्रिड ऑर्गॅनिझम म्हणतो आपण. जसं की एक्झाम्पल आहे आपल्या हायब्रिड काउस, जर्सी गायसारख्या जे काय ॲनिमल्स आहेत ते पण ह्या जेनेटिक इंजिनिअरिंगमुळेच आपण तयार केलेत. हायब्रिड प्लांट आपण पाहिलेत क्लास 9th-मध्ये 10th-मध्ये. बीटी कॉटन असेल, बीटी ब्रिंजल असेल, गोल्डन राईस असेल, दिस ऑल प्लांट्स अँड दिस ऑल ऑर्गॅनिझम आर द प्रोडक्ट्स ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडे कंबायनेशन ऑफ द टू ऑर्गॅनिझम अल्टरनेटिंग द जिनोटाईप. ओके, दोन ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर आपण कंबाईन करू शकतोय आणि त्याच्यापासून आपला त्या ऑर्गॅनिझमचा आपण जिनोटाईप चेंज करत असतो. दॅट इज द स्ट्रक्चरली दे कॅन चेंज ऑल्सो द फिनोटाईप. ओके, हे आपण एवढ्या टेक्निक आपण जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये करत असतो. त्याचबरोबर इम्पॉर्टंट प्रोसेस आपल्याकडे जीन क्लोनिंग, हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, लक्षात आलं का? जेनेटिक इंजिनिअरिंगचे बेनिफिट्स म्हणजे आपण जेनेटिक इंजिनिअरिंगच्या हेल्पने दिस प्रोसेसेस आर कॅन डू विथ द हेल्प ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग. सो ओव्हरऑल व्हॉट इज द सेम जेनेटिक इंजिनिअरिंग? दॅट इज द RDNA टेक्नॉलॉजी. म्हणजेच काय बघतो आपण? रिकंबायनेशन DNA टेक्नॉलॉजी. म्हणजे काय? जेनेटिक इंजिनिअरिंग अल्टरनेटिव्हली कॉल्ड ॲज द रिकंबायनेड DNA टेक्नॉलॉजी ऑर जीन क्लोनिंग. म्हणजे रिकंबायनेड DNA टेक्नॉलॉजी काय? त्याला आपण RDNA टेक्नॉलॉजी म्हणलं होतं. दॅट इज रिकंबायनेशन, म्हणजे आपण DNA मध्ये रिकंबायनेशन करतोय. दॅट इज द RDNA टेक्नॉलॉजी. म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? जीन क्लोनिंग. इझी आहे, लक्षात आलं? जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, आता ह्या जेनेटिक इंजिनिअरिंगसाठी जेनेटिक इंजिनिअरिंग आपल्याला किंवा जीनमध्ये मॅनिप्युलेशन करणे, DNA-मध्ये RNA-मध्ये चेंज करणे, यासाठी आपल्याला एक एन्व्हायरमेंट किंवा जे काही सुटेबल असे रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला प्रोव्हाइड केली जाते विथ द हेल्प ऑफ द केमिकल इंजिनिअरिंग. ओके, केमिकल, आता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात, केमिकल्स असतात, हे आपल्याला माहीत आहे. आपण क्लास 11th-मध्ये बायोमॉलिक्युल्समध्ये पाहिलं होतं की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कंटेन लॉट्स ऑफ द मॉलिक्युल्स ऑर बायोमॉलिक्युल्स दॅट कॅन कॅरी द व्हेरियस केमिकल रिॲक्शन फॉर द सर्वायवल. ॲनाबॉलिझम असेल, मेटाबॉलिझम असेल, ह्या बॉडीमध्ये पण असेल. तसं आपल्याला हे DNA सिंथेसिस करणे, अल्टरनेशन करणे, मॉडिफिकेशन करणे, त्यासाठी पण एक काही केमिकल्स लागतात. ते दिस केमिकल्स आर प्रोव्हाइडेड विथ द हेल्प ऑफ द केमिकल इंजिनिअरिंग. त्याचबरोबर आपल्याला अजून काय सांगितलेलं जाते बघा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये? दॅट इज द डील्स विथ द मेंटेनिंग द स्टराईल एन्व्हायरमेंट. ओके, जे काय आपण DNAचं प्रोसेसिंग करणार आहे. ओके, आपण जे काय इन विट्रो सांगितलं होतं, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या बाहेर आपण हे DNA टेक्नॉलॉजी करतोय. ठीक आहे, म्हणजे ते एन्व्हायरमेंट, सराउंडिंग एन्व्हायरमेंट आपल्याला स्टराईल करण्यासाठी, डिसइन्फेक्टिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी आपल्याला केमिकल इंजिनिअरिंगचं यूज तिथं होणार आहे. त्याचबरोबर व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स, म्हणजे आपल्याला प्रोडक्ट्स वेगवेगळे करायचे. कोणते कोणते प्रोडक्ट सांगितलेत आपल्याला? दॅट इज द वॅक्सिन. ओके, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ द केमिकल इंजिनिअरिंग आर प्रोड्युस्ड इन द बायोटेक्नॉलॉजी. ओके, वॅक्सिन, जे कोरोनावरती जे काय वॅक्सिन आहे ते पण आपण DNA टेक्नॉलॉजीच्या जेनेटिक इंजिनिअरिंगच्या सहाय्यानं बनवलं, पण त्यासाठी असणारे केमिकल आपल्याला केमिकल इंजिनिअरिंगपासून भेटलेले आहेत. ओके, त्याचबरोबर अँटीबायोटिक्स असतील किंवा अँटीबॉडीज असतील, ओके, एन्झाईम्स असतील, व्हेरियस एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये जे प्रेझेंट असतात ते आपल्याला जेनेटिक इंजिनिअरिंगसाठी पण लागणार आहे. ते ऑल्सो प्रोव्हाइडेड विथ द हेल्प ऑफ द केमिकल इंजिनिअरिंग. ऑर्गॅनिक ॲसिड्स असतील, व्हिटॅमिन्स असतील, त्याचबरोबर थेरॉप्टिक्स असतील, असे सगळे केमिकल आपल्याला ह्या केमिकल इंजिनिअरिंगमधून प्रोव्हाइड केले जाते. ओके, दॅट इज द केमिकल इंजिनिअरिंग अँड दिस इज द कोर टेक्निक्स इन्व्हॉल्व इन द बायोटेक्नॉलॉजी. ह्या दोन ब्रँचेस तुम्ही लक्षात ठेवा, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग. यामध्ये आम्ही तुम्हाला आता मी सांगितलं होतं की आपल्याला जीन क्लोनिंग हा एक पॉईंट आपल्याला डिटेलमध्ये बघायचा होता. ओके, जीन क्लोनिंग म्हणजे काय असतं? जीन क्लोनिंग. ओके, जेनेटिक इंजिनिअरिंग अँड केमिकल इंजिनिअरिंग, परफेक्ट. आता बघा जीन क्लोनिंग. व्हॉट इज जीन क्लोनिंग? दॅट इज द नोन फंक्शन ऑफ जीन कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम नॉर्मल लोकेशन इन टू द सेल व्हाया सुटेबल व्हेक्टर. आता आपल्याला काय करायचं आहे की एक नोन फंक्शन असण्याला DNA घ्यायचा. मी आता सांगितलं की आपल्याला एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला तो DNA असेल किंवा एखादा जीन असेल तो ट्रान्सफर करायचा. ओके, दिस इज बघा एक ऑर्गॅनिझम आहे, यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर एक दुसरा म्हणजे काय आपल्याला नोन फंक्शन असण्याला किंवा ह्या ऑर्गॅनिझममध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी एखादा नवीन जीन आपल्याला ह्यामध्ये इन्सर्ट करायचा आहे. त्या प्रोसेसला म्हणतो आपण जीन क्लोनिंग. आता आपण हा डायरेक्टली इन्सर्ट करू शकत नाही, आपल्याला काय लागतं तर एखादा सुटेबल व्हेक्टर लागतो. आता व्हेक्टर काय असतं हे आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया. व्हेक्टर काय असते? इट इज द कॅरियर ऑफ जीन. म्हणजे तो आपण जीन काय करतोय, हा कलेक्ट करतोय हा जीन, आणि हा जीन ह्या वेक्टरवरती लोड करतोय, आणि हा वेक्टर काय केला जातोय ह्या ऑर्गॅनिझममध्ये इन्सर्ट केला जातोय, आणि तो वेक्टर काय करणार आहे तर त्यामध्ये त्या जीनचं रिप्लिकेशन करणार आहे आणि हँड ओव्हर करणार आहे नेक्स्ट प्रोजेनी.
ओके, दिस इज द व्हेक्टर. आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. तुम्ही फक्त ह्या जीन क्लोनिंगची फंक्शन, व्हॉट इज जीन क्लोनिंग हे लक्षात ठेवा. इट इज द नोन फंक्शन ऑफ जीन. ओके, नोन फंक्शन ऑफ जीन ट्रान्सफर्ड फ्रॉम वन नॉर्मल लोकेशन इन टू द सेल. म्हणजे एखाद्या दुसऱ्या सेलमध्ये असेल. आता ही सेल ह्या सेलला म्हणतो आपण होस्ट. ठीक आहे, हा एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम पण असू शकतो किंवा युकॅरियोटिक सेल म्हणजे ह्युमनची सेल पण असू शकते. कोणत्याही ऑर्गॅनिझममध्ये दुसऱ्या ठिकाणी आपण त्या एखाद्या जीनला ट्रान्सफर करायच्या प्रोसेसला म्हणतो आपण जीन क्लोनिंग. आणि हा ट्रान्सफर झालेला जीन व्यवस्थित रिप्लिकेट झाला पाहिजे, म्हणजेच तो काय झाला पाहिजे, नेक्स्ट प्रोजेनीमध्ये हँड ओव्हर झाला पाहिजे. त्या प्रोसेसला म्हणतो आपण जीन क्लोनिंग. आता ह्या जीन क्लोनिंगचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहे की ह्यामध्ये कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट लागतात, काय असतं ह्यामध्ये हे आपण बघणार आहे. बघा, आपल्याकडे नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे टूल्स अँड टेक्निक्स फॉर द जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंग्समध्ये आपल्याला कोणते कोणते टूल्स लागणार आहेत, काय काय प्रोसेस ह्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हे आपण डिटेलमध्ये बघू. इतके आपल्याला त्यामधल्या टेक्निक्स किंवा टूल्स बघायचे आहेत आपल्याला. त्यामध्ये बघा डिफरंट इन्स्ट्रुमेंट असणार आहेत. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट पण आपण ह्या टेक्निकसाठी वापरणार आहे. जसं की PCR आहे, इलेक्ट्रोफोरेसिस एक इन्स्ट्रुमेंट आहे, ते बघायचं आपल्याला. त्याचबरोबर काही बायोलॉजिकल टूल्स आहेत जसं की एन्झाईम्स असतील, ठीक आहे, क्लोनिंग वेक्टर, त्याचबरोबर कॉम्पोनंट होस्ट. इतके आपल्याला टूल्स त्यामध्ये बघायचे आहेत. बघा, पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की डिफरंट इन्स्ट्रुमेंट. आपण वन बाय वन बघू. आपण हे डिटेल्समध्ये आपण अभ्यास करू. आता हे लक्षात ठेवा की बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ टेक्निक्स. ओके, टेक्निक्स कोणती, जीन क्लोनिंगची. ओके, जीन क्लोनिंगसाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट. ओके, बघा डिटेल्समध्ये. आता पहिल्यांदा सांगितलं आपल्याला की इन्स्ट्रुमेंट. आता व्हॉट आर द इन्स्ट्रुमेंट ऑर वाय वी यूज द इन्स्ट्रुमेंट इन द बायोटेक्नॉलॉजी. आपल्याला ह्या इन्स्ट्रुमेंटची बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय गरज पडली तर बघा की आपल्याला काय करायचं आहे तर एखाद्या सेलमध्ये, ओके, सेलमधील आपल्याला जीन क्लोनिंग करण्यासाठी आपल्याला त्यांचे DNA पाहिजे किंवा RNA पाहिजे. ओके ओके, आता हे लक्षात घ्या की आपण काय करणार आहे, जीन क्लोनिंग विथ द हेल्प ऑफ द DNA अँड RNA करणार आहे. लक्षात आलं. बट इन नॉर्मल सेल, ओके, द नॉर्मल सेल कॅन प्रोड्यूस द डिफरंट टाईप ऑफ द मॉलिक्युल्स. ओके, लाईक DNA असेल, RNA असेल, प्रोटीन असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल ते तयार करत असतात. ओके, त्याचबरोबर आता दिस ऑल मॉलिक्युल्स आर डिफरंट इन देअर मॉलिक्युलर वेट, सॉल्युबिलिटी ऑर प्रेझेन्स ऑफ चार्ज अँड ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट. म्हणजे बघा, हे जे काय मॉलिक्युल्स आहेत, ओके, सेलने तयार केलेले मॉलिक्युल हे त्यांच्या डिफरंट असतात. ओके, DNA, RNA किंवा प्रोटीन्स असतील, हे प्रोटीन्स हे आपल्या नॉर्मल सेलमध्ये सिंथेसिस होत असतात. आपल्याला काय करायचं आहे ते सेपरेट करायचे आहेत. ओके, DNA, RNA आणि प्रोटीन हे आपल्याला सेपरेट करायचे आहेत. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे ते आयसोलेट करायचे आहेत. आपल्याला हे एका सेलमधून डिफरंट किंवा वेगळे करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला हे इन्स्ट्रुमेंट लागतात. लक्षात आलं का. वी यूज द इन्स्ट्रुमेंट इन द बायोटेक्नॉलॉजी फॉर द आयसोलेशन ऑफ द दिस मॉलिक्युल्स. लक्षात आलं. हे मॉलिक्युल आपल्याला सेपरेट करण्यासाठी आपल्याला ह्या इन्स्ट्रुमेंटची गरज असते. आता आपण सेपरेट कशा करणार आहेत तर ऑन द बेसिस ऑफ देअर मॉलिक्युलर वेट, देअर सॉल्युबिलिटी ऑर प्रेझेन्स ऑफ चार्ज ऑर ॲब्सॉर्प्शन ऑफ लाईट. ह्या त्यांच्या प्रॉपर्टीजवरून, ह्या त्यांच्या कॅरेक्टरवरून आपण हे मॉलिक्युल्स वेगळे करणार आहेत. मग आता त्यांच्यामध्ये बघा की त्यांची साईज वेगळे. ओके, दे आर डिफरंट इन देअर साईज, सो देअर मॉलिक्युलर वेट ऑल्सो डिफरंट. ओके, म्हणजे ह्या प्रत्येक मॉलिक्युलचं वेट हे डिफरंट आहे. आता ह्या मॉलिक्युलर वेटवरून आपण काही इन्स्ट्रुमेंट बनवले. ठीक आहे, आपण काय करतोय तर वेगवेगळ्या मॉलिक्युलर वेटवरून आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट बनवलेत आणि त्या टेक्निक्सद्वारे, त्या टेक्निकमधून आपण हे मॉलिक्युल सेपरेट करणार आहे, आपण ते आयसोलेट करणार आहे. ओके, बघा कोणत्या टेक्निक्स आहेत आपल्याकडे. जेल परमिएशन आहे, ओके, ऑस्मॉटिक प्रेशर आहे किंवा आयन एक्सचेंज क्रोमॅटोग्राफी आहे, स्पेक्ट्रोस्कोपी मेथड आहे, मास स्पेक्ट्रोस्कोपी आहे, इलेक्ट्रोफोरेसिस आहे. ठीक आहे, ह्या टेक्निकच्या द्वारे विथ द हेल्प ऑफ दिस टेक्निक वी कॅन आयसोलेट दिस मॉलिक्युल्स. लक्षात आलं का. बघा, इन्स्ट्रुमेंटची काय गरज आहे फॉर द आयसोलेशन ऑफ DNA, RNA ऑर प्रोटीन. आपण हे सेपरेट करणार आहे, तिन्ही मॉलिक्युल आपण सेपरेट करणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस टेक्निक्स ऑर विथ द हेल्प ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट. ह्यामध्ये इलेक्ट्रोफोरेसिस एक कॉमन यूज केलं जातं फॉर द सेपरेशन ऑफ DNA, RNA मॉलिक्युल्स अँड प्रोटीन मॉलिक्युल्स. बघा, व्हॉट इज द इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, इलेक्ट्रोफोरेसिस, आता त्याच्या नावावरून आपल्याला सांगितलं की इलेक्ट्रोफोरेसिस इज द technique which separate the molecule on the basis of their charge present on molecule. म्हणजे त्या मॉलिक्युलवरती कोणता चार्ज प्रेझेंट आहे. ओके, चार्ज कोणता प्रेझेंट आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह चार्ज आहे, किंवा ह्या चार्जवरून आपण मॉलिक्युलला सेपरेट करत असते. दिस प्रोसेस इज कॉल्ड इलेक्ट्रोफोरेसिस. सिंपल आहे. एक इलेक्ट्रोफोरेसिस एक बेसिक स्ट्रक्चरल डायग्राम बघा. ह्यामध्ये एक पॉवर सप्लाय असतो, म्हणजे इलेक्ट्रिक तिथं करंट प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, इथून त्याला निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह चार्ज असा इकडून दिला जातो आणि ह्यामध्ये आपलं जे काय मटेरियल आहे ते आपण तिथं अप्लाय करणार आहे. इथं जे काय आहे इथं ते जेल एक प्रकारचं तिथं प्रोव्हाइड केलं जातं. अगर जेल असेल, SDS पेज असेल
किंवा अशा प्रकारची जेल तिथं आपण प्रोव्हाइड केलं जातं. दिस इज द इन्स्ट्रुमेंट ऑफ द इलेक्ट्रोफोरेसिस. बघा, इट इज द अप्लाइड फॉर द सेपरेशन ऑफ DNA, RNA अँड प्रोटीन. आता ह्यामध्ये काय केलं जातं, सुरुवातीलाच बघितलं आपण, दिस टेक्निक्स इज बेस्ड ऑन द चार्ज प्रेझेंट ऑन मॉलिक्यूल. मॉलिक्यूलवरती कोणता चार्ज आहे त्यावरून आपण ह्यामध्ये सेपरेशन करणार आहे विथ द हेल्प ऑफ द इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी ह्यामध्ये सप्लाय केली जाते आणि आपण त्यावरून सेपरेशन करतोय. बघा, आता इथं काय सांगितलं जातं, DNA इज द निगेटिव्हली चार्ज मॉलिक्यूल. ओके, एक एक्झाम्पल दिले आपल्याला DNAचं सेपरेशन कशा प्रकारे केलं जातं. बघा, DNA कसं केलं जाते, इथे पहिल्यांदा आयसोलेट केले जाते एखाद्या होस्ट सेलमधून किंवा एखाद्या ऑर्गॅनिझममधून, आणि ते काय केलं जातं तर इथं लोड केले जाते. ठीक आहे, इथं सप्लाय वॉल सांगितलं जाते. हो का, इथं आपण ते DNA लोड केले जाते. बघा, पहिला एक्झाम्पल काय बघितलं आपल्याला, DNAचं. ओके, DNA कसे आहेत तर दे आर द निगेटिव्हली चार्ज. आता ते काय होणार आहे तर ते मायग्रेट टूवर्ड द ॲनोड. ओके, ॲनोड मीन्स पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे हे DNAच्या ह्यामध्ये सप्लाय, इलेक्ट्रिक सप्लाय स्टार्ट केल्यानंतर आपण जे इथं लोड केलेले DNA मॉलिक्युल्स आहेत ते DNA मॉलिक्युल्स ॲनोडकडे मुवमेंट करणार आहेत किंवा ते ट्रान्सफर होणार आहेत. आता आपल्याला सिम्पल माहीत आहे की ज्यामध्ये जे DNAचे लार्ज मॉलिक्युल्स आहेत ते स्लोली मूव्ह करणार आहेत बिकॉज ऑफ देअर वेट. ओके, ते काय असणार आहे तर इथं छोटे छोटे पोर्स असतात, त्यामधून हे ट्रान्सफर होत असताना लार्ज मॉलिक्यूल स्लोली मूव्ह होणार आहेत, आणि जे काय स्मॉल मॉलिक्युल्स आहेत, ओके, स्मॉल फ्रॅगमेंट्स आर मूव्ह फास्टर. ओके, जे काय स्मॉल DNA आहेत, लक्षात घ्या कन्सेप्ट फक्त एवढं डिटेलमध्ये. त्यामध्ये काय बघतोय आपण की DNAचे स्मॉल फ्रॅगमेंट हे फास्टली मूव्ह होणार आहेत आणि ते इकडं ॲनोड करते गोळा होणार आहेत. ठीक आहे, स्मॉल फ्रॅगमेंट इथे येणार आहेत. ठीक आहे, आणि जे काय लार्ज फ्रॅगमेंट आहेत ते इथंच थांबणार आहेत किंवा ते स्लोली मूव्ह करणार आहेत टूवर्ड द ॲनोड. दिस टेक्निक म्हणजे ह्यावरून काय केलं आपण, DNA ला सेपरेट केलं ऑन द बेसिस ऑफ चार्ज. दिस इज द इलेक्ट्रोफोरेसिस. यामध्ये बघा कोणते आपण टेक्निक्स आहेत आपल्याकडे, जेल इलेक्ट्रोफोरेसिस आहे, ठीक आहे, पेज इलेक्ट्रोफोरेसिस आहे, SDS पेज इलेक्ट्रोफोरेसिस आहे. अशा डिफरंट मेथड्स आपण ह्या इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये बघायला भेटणार. आपण कधी एकदा डिटेल्समध्ये आपण अभ्यास करू इलेक्ट्रोफोरेसिस काय असतं, त्यामध्ये मेथड्स काय आहेत, कोणतं जेल वापरलं जातं, कशा प्रकारे हे जेल कलेक्ट केलं जातं. हे खूप मोठा पॉईंट आहे आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचं झालं तर. हे 12वीसाठी तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन आहे, हे तुम्ही लक्षात घ्या की बायोटेक्नॉलॉजीमध्ये हे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं फॉर द जीन क्लोनिंग इन द RDNA टेक्नॉलॉजी. ओके, नेक्स्ट आपल्याला एक इम्पॉर्टंट असं इन्स्ट्रुमेंट दिलं आहे की PCR. ओके, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. ह्या रिॲक्शनसाठी आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला म्हणतो आपण थर्मल सायक्लर. ओके, थर्मल सायक्लर हे कशासाठी वापरलं जाते, पॉलिमरेज चेन रिॲक्शन, PCR. आता पॉलिमरेज करणे म्हणजे काय करणे, इट इज द ॲम्प्लिफिकेशन ऑर मल्टिप्लिकेशन ऑफ जीन इन व्हिट्रो. म्हणजे एखादा जीन आपल्याला काय करायचा आहे, मल्टिप्लाय करायचा आहे, म्हणजे त्यांचा संख्या वाढवायची. आपल्याला DNAचा सॅम्पल किती भेटले, एक छोटा सॅम्पल भेटले. ठीक आहे, आता ह्या सॅम्पलला आपण एक्सपेरिमेंटसाठी भरपूर असे सॅम्पल तयार करायचे, तर त्या टेक्निकसाठी आपण वापरणार आहोत PCR. आणि त्यासाठी वापरलेलं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्याला म्हणतो आपण थर्मल सायक्लर. ओके, अशा प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे. यामध्ये जीनचं मल्टिप्लिकेशन केलं जातं, म्हणजे एकापासून बिलियन्स ऑफ कॉपी आर प्रोड्युस्ड इन द PCR. ओके, सिम्पल आहे, एका वाक्यात तुम्हाला समजलं असेल. पॉलिमरेज करणे. ओके, पॉलिमर करणे म्हणजे काय, भरपूर करणे, संख्या वाढवणे त्यांची. एक DNA असेल तर त्याचे भरपूर असे DNA ऑर जीन त्यांचे भरपूर असे तयार करणे. आता ह्यामध्ये बघा काय काय सांगितलं आपल्याला. हे डिस्कवर कोणी केले इन 1985, कॅरी विलिस यांनी हे डिस्कवर केली. ओके, त्यांचं इम्पॉर्टंट असं कंट्रीब्युशन आहे फॉर द PCR. ओके, PCR मध्ये बघा काय काय बघतोय आपण, इट कॅन जनरेट बिलियन्स ऑफ कॉपी. ओके, आपल्याला भरपूर अशा कॉपी तयार करता येणार आहेत. अँड दिस इज कम्प्लिटली ॲटोमेटेड मेथड्स. म्हणजे आपल्याला एकदा त्यामध्ये एक सॅम्पल लोड केलं म्हणजे आपण त्यात आपल्याला जो काय डिझायर्ड DNA म्हणतो आपण, म्हणजे आपल्याला जो काय पाहिजे तो DNA आपण ह्यामध्ये लोड करणार आहे आणि ते प्रोसेस स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, ती प्रोसेस एकदा काय होणार आहे, कंटिन्युअस चालू होणार आहे, कम्प्लिटली ॲटोमेटेडच आहे. ओके, आणि ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस असतात. डिनॅच्युरेशन असतं, त्यानंतर रिनॅच्युरेशन असतं. ओके, ह्या सगळ्या मेथड आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. तुम्ही लक्षात आलं का PCR म्हणजे काय, इट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ जीन इन व्हिट्रो, दॅट इज द इट कॅन जनरेट द बिलियन्स ऑफ कॉपी ऑफ डिझायर्ड DNA सेगमेंट. ओके, हा शब्द महत्त्वाचा आहे. डिझायर्ड DNA सेगमेंट म्हणजे काय, आपल्याला जो काही जीन पाहिजे त्याचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतोय, भरपूर अशा कॉपी करू शकते. त्यामध्ये इन्स्ट्रुमेंट कोणता आहे, थर्मल सायक्लर. ओके, अशा प्रकारचं थर्मल सायक्लर आहे. आणि ह्यामध्ये काय काय प्रोसेस आहे, रिनॅच्युरेशन असेल, अशा वेगवेगळ्या स्टेप तिथं होऊन हे टेक्निक किंवा ही टेक्निक केली जाते. ओके, दिस टू इन्स्ट्रुमेंट आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द
जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके, आता नेमकं PCR काय आहे किंवा कशा प्रकारे वर्क करत असतं हे आज त्याचं आपण मेकॅनिझम बघू. ओके, म्हणजे PCR साठी इम्पॉर्टंट असे रिक्वायरमेंट म्हणजे ॲम्प्लिफिकेशन. म्हणजे PCR मध्ये आपण काय करणार आहे तर DNAचं किंवा आपल्या जीनचं ॲम्प्लिफिकेशन करणार आहे. ॲम्प्लिफिकेशन म्हणजे कळाले तुम्हाला की कशा प्रकारे आपण त्यांचे सेगमेंट वाढवू शकते. आता ह्यासाठी काय काय लागते आपल्याला DNA कंटेन डिझायर सेगमेंट म्हणजे आपल्याला जो काय सेगमेंट ॲम्प्लिफाय करायचा तो सेगमेंट लागतोय. त्याचबरोबर सर्वल मॉलिक्युल्स ऑफ द 4 डीऑक्सिरायबोन्यूक्लियोसाइड ट्रायफॉस्फेट. बघा आता हे काय असते डीऑक्सिरायबोन्यूक्लियोसाइड सांगितले आपल्याला. न्यूक्लियोसाइड म्हणजे कोणते ते ॲडेनिन ग्वानिन वगैरे आहेत ना ते म्हणजे कोणते कोणते आपल्याला 4 सांगितलेत. म्हणजे कुठला असणार आहे डीऑक्सिरायबो ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, डीऑक्सिरायबो थॅमिन ट्रायफॉस्फेट. त्याचबरोबर डीऑक्सिरायबो सायटोसिन ट्रायफॉस्फेट. त्याचबरोबर लास्ट कोणता झाला ग्वानिन ट्रायफॉस्फेट. हे आपल्याला 4 मॉलिक्यूल लागणार आहेत फॉर द जीन क्लोनिंग म्हणजेच काय आपण ॲम्प्लिफिकेशन करण्यासाठी म्हणजे PCR साठी. ओके, हे 4 मॉलिक्यूल आपण घेतले. त्याचबरोबर प्रायमर मॉलिक्यूल लागतोय. ओके, प्रायमर म्हणजे काय असणार आहे तर DNA सिंथेसिससाठी DNAचं सिंथेसिस करण्यासाठी असणारा एक तो इम्पॉर्टंट मॉलिक्युल्स आहेत ते आपल्याला 2 मॉलिक्यूल लागणार आहेत. त्याचबरोबर काय लागणार आहे हीट स्टेबल्ड DNA पॉलिमराइज. ओके, हीट स्टेबल म्हणजे आपल्याला ह्या टेक्निक्समध्ये जे काय थर्मल सायकलर यूज करणार आहे तिथं जेव्हा हाय टेम्परेचर केलं जातं टेक्निकसाठी रिॲक्शनसाठी जेव्हा टेम्परेचर वाढवलं जातं त्यावेळेस DNA डॅमेज होऊ नये म्हणून आपण काय करणार आहे हीट स्टेबल DNA पॉलिमरेज यूज करणार आहे. दे आर कलेक्टेड फ्रॉम थर्मोफिलस बॅक्टेरिया. ठीक आहे, जे काय थर्मोफिलस बॅक्टेरिया असतात अशापासून आपण DNA हीट स्टेबल DNA पॉलिमरेज यूज करतोय आणि ते काय करणार आहे तर आपल्याला आपल्या रिॲक्शनला प्रोटेक्ट करणार आहे ड्युरिंग द PCR. ओके, त्याचबरोबर आपल्याला काय लागते Mg+ आयन. Mg++ आयन हे एवढं मटेरियल आपल्याला इम्पॉर्टंट आहे किंवा रिक्वायर्ड आहे फॉर द जीन क्लोनिंग ऑर PCR. मग आता ह्या मटेरियलचं काय करायचं. ठीक आहे, आता मटेरियल घेतलं किंवा मेकॅनिझम काय असतं हे डिटेलमध्ये बघा. आता मेकॅनिझम ऑफ PCR म्हणजे ही PCR कसं वर्क करत असते तर आपण बघा काय काय करणार आहे DNA सेगमेंट घेणार आहे जो आपल्याला पॉलिमर करायचा आहे किंवा ॲम्प्लिफाय करायचा आहे तो एक सेगमेंट घेतला. त्याचबरोबर त्यामध्ये आपण काय करणार आहे प्राईम मॉलिक्यूल 2 प्राईम मॉलिक्यूल आपण मिक्स करणार आहे. दिस मिक्सर रेडी. देन 4 डीऑक्सोरायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट म्हणजे जे आता पाहिले होते आपण ATP DATP DTTP त्यानंतर DCTP अँड DGTP. ओके, हे काय आहेत ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, थॅमिनोसिन ट्रायफॉस्फेट सायटोसिन ट्रायफॉस्फेट आणि ग्वानिनोसिन ट्रायफॉस्फेट हे 4 मॉलिक्यूल घेतलेत. ठीक आहे, भरपूर घेणार आहेत आपण. ओके, ह्या 4 टाईपचे मॉलिक्यूल. ओके, त्यानं काय केलं आपण थर्मोस्टेबल DNA पॉलिमरेज हा पण मॉलिक्यूल आपण मिक्स केला. हे सगळे मॉलिक्यूल आपण एक काय करणार आहे तर मिक्स करणार आहे इन द ॲपोन्डर्फ ट्यूब. ओके, ॲपोन्डर्फ ट्यूब काय असते बघा. ओके, दिस इज द इम्पॉर्टंट इन द बायोलॉजी म्हणजे आपल्या बायोटेक्नॉलॉजीमध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये सर्वत्र ही ट्यूब इम्पॉर्टंट आहे. आपल्याला सेंट्रिफ्युजनसाठी पण वापरली जाते आपल्या ह्या टेक्निक्समध्ये पण वापरली जाते. अशा प्रकारची एक ट्यूब असते. ओके, ह्याला म्हणतो आपण ॲपोन्डॉर्फ ट्यूब. ओके, ह्या ट्यूबमध्ये हे आपण जे काय 4 मिक्सचर आहे आपण ते ह्यामध्ये फिल करणार आहे. ओके, छोटीशी ट्यूब असते आणि हे सगळं लोड केल्यानंतर आपली ही जी काय ट्यूब आहे टेस्ट ट्यूबसारखीच एक ट्यूब आहे ती ट्यूब आपण ह्या थर्मल सायकलरमध्ये इन्सर्ट करणार आहे. ओके, थर्मल सायकलर अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहे, छोटे इन्स्ट्रुमेंट आहे. पाठीमागच्या डायग्राममध्ये आपण मोठं बघितलं. ठीक आहे, एक नॉर्मल बायोटेक्निक लॅबमधलं हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. इथं आपण ह्या ट्यूबला लोड केले. आता ह्यामध्ये काय काय प्रोसेस होते असते बघा. ह्यामध्ये आपण बघितलं होतं की डिनॅच्युरेशन रिनॅच्युरेशन अशा प्रकारे DNAचं त्यात चेंजेस होत असतात. आता ह्या स्टेप कोणत्या कोणत्या. ओके, नेक्स्ट पॉईंट कटला आपल्याकडे स्टेप्स इन्व्हॉल्व इन द PCR म्हणजे मेकॅनिझम कशा प्रकारे मेकॅनिझम हे वर्क करत असतात. एकदा का आपण सॅम्पल लोड केलं की त्यामध्ये स्टेप कोणत्या कोणत्या होते बघा. तर पहिली स्टेप आहे त्यामध्ये डिनॅच्युरेशन, त्यानंतर ॲनलिंग आणि त्यानंतर आहे ते प्राईम एक्सटेन्शन. ह्या 3 स्टेपमध्ये आपल्या ह्या PCRचं मेकॅनिझम कंप्लीट होते. ओके, लक्षात आलं कोणत्या कोणत्या स्टेप आहेत डिनॅच्युरेशन ॲनलिंग अँड प्रायमर एक्सटेन्शन. ह्या 3 स्टेपमध्ये PCR कंप्लीट होणार आहे. बिलियन्स ऑफ कॉपी तिथं तयार होणार आहेत. बघा डिनॅच्युरेशन म्हणजे काय होते. ओके, डिनॅच्युरेशन म्हणजे काय होते द रिॲक्शन मिक्सचर इज हिटेड ॲट द टेम्परेचर 90 to 98 डिग्री सेल्सिअस टू सेपरेट द 2 स्ट्रँड्स ऑफ द डिझायर्ड DNA. आपण जो काय DNA घेतला होता ठीक आहे त्याला काय केलं जातं डिनॅच्युर केलं जातं म्हणजे जे काय डबल हेलिक्स आहेत ते आपण ब्रेक करणार आहे.
ओके, हे एवढं सिम्पल प्रोसेस आहे. डिनॅच्युरेशनमध्ये काय होणार आहे, डबल स्टँडर्ड हा सेपरेट होणार आहे, त्या प्रोसेसला म्हणतो आपण डिनॅच्युरेशन. नेक्स्ट मेथड आपल्याकडे आहे ॲनेलिंग. ओके, ॲनेलिंग. आता ॲनेलिंगमध्ये काय झालं जाते बघा, द मिक्सचर इज अलाउड टू कूल 40 to 60 डिग्री सेल्सिअस दॅट परमिट द प्रीमियर पेअरिंग ऑफ द प्राईम टू द कॉम्प्लिमेंटरी साईज ऑफ द साईड ऑफ द DNA सिक्वेन्स. म्हणजे जो काय असते, जे काय आपण प्रायमर यूज केले होते, ठीक आहे, फॉर द सिंथेसिस ऑफ द DNA, जे काय स्टँड सेपरेट झालेत. ओके, ह्या स्टँड सेपरेट झालेत. आता आपलं नेक्स्ट प्रोसेसमध्ये काय केलं जाते, 40 to 60 डिग्री टेम्परेचरला ते मटेरियल आणलं जाते. म्हणजे जे काय 90 डिग्रीवरून काय केलं जाते, त्याला आपण टेम्परेचर डाऊन करणार आहे. म्हणजे ॲनालिंग ऑफ प्राईम म्हणजे काय होतंय, जे काय आपण प्रायमर यूज करतोय DNA सिंथेसिससाठी प्रायमर यूज केलं जाते, ते प्रायमर इथं ॲड व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण टॅग पॉलिमराइज. ओके, म्हणजे काय झालं बघा, तर त्या जे काय सिंगल स्टँड तयार झाल्या होत्या तिथं प्राईम मॉलिक्यूल म्हणजे ते DNA सिंथेसिस करणारे प्राईम मॉलिक्यूल अटॅच झाले. ठीक आहे, आता इथं अटॅच झाल्यानंतर ते काय होणार आहेत, परत एक्सटेन्शन होणार आहे. ओके, एक्सटेन्शन म्हणजे बघा, द मिक्सचर इज अलाउड टू कूल. आता इथून अजून त्यांचं टेम्परेचर कूल होणार आहे. ठीक आहे, आता ते टॅग DNA काय करणार आहेत, द टेम्परेचर ऑफ 70 to 75 अलाउ द थर्मोस्टेबल टॅग DNA म्हणजे थर्मोस्टेबल DNA, आपण त्याला म्हणतो टॅग DNA पॉलिमरेज टू यूज द सिंगल स्टँडर्ड DNA ॲज अ टेम्पलाइट अँड ॲड द न्यूक्लियोसाइड. म्हणजे आपण जे बघा इथं काय झालं, तर ते प्रायमर अटॅच झाले. आता प्रायमर एक्सटेन्शन म्हणजे काय होणार आहे, हे प्रायमर एक्सटेंड होणार आहे. आणि ते काय करणार आहेत, जे काय आपण त्यामध्ये काय केलं होतं, तर NTPs यूज केले होते, म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट जे आपण यूज केले होते, जसं की DATP. ओके, नंतर DTTP, नंतर CTP अँड DGTP. हे काय होते, तर तिथं ॲड व्हायला चालू होते. म्हणजे हे काय केले जाते, त्या टेम्पलेट स्टँडवरती आपले प्राईम मॉलिक्यूल काय करणार आहेत, तर दे अलाउड द ॲड न्यूक्लियोटाइड्स. म्हणजे हे आपण एक्झाम्पलमध्ये जे काय मटेरियल टाकलं होतं ते इथं पेअरिंगली अटॅच व्हायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला म्हणतो आपण प्राईम एक्सटेन्शन. ओके, प्राईम एक्सटेन्शन कंप्लीट झाल्यानंतर काय होणार आहे, तर आपल्याला इथं 2 DNA किंवा 2 सेपरेट कॉपी तिथं भेटणार आहेत. कळलं का बघा, म्हणजे ह्यामध्ये काय झालं, तर इट मेक्स द 2 minutes ड्युरेशन. म्हणजे 2 मिनिटामध्ये काय केलं जातं, तर हे प्रायमर काय करते, तर न्यूक्लियोटाइड तिथं ॲड करतात आणि न्यूक्लियोटाइड ॲड करून त्या सिंगल स्टँडर्ड DNAला कंप्लीट टू डबल स्टँडर्ड पुन्हा एकदा करून टाकतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय केलं, तर 2 कॉपी तिथं तयार केल्या. एका DNA पासून तिथं 2 कॉपी तिथं रेडी झाल्या. बघा ह्यामध्ये काय काय प्रोसेस केल्या बघा. त्यामध्ये काय केलं, पहिल्यांदा डिनॅच्युरेशन केलं. ओके, डिनॅच्युरेशन केल्यानंतर त्यामध्ये टेम्परेचर डाऊन केलं आपण. टेम्परेचर डाऊन केल्यानंतर तिथं प्राईम एक्सटेन्शनची रिॲक्शन सुरू झाली. प्रायमर तिथं अटॅच झाले. एक मिनिट, हां ठीक आहे, प्रायमर इथं अटॅच झाले. ओके, देन प्रायमर कॅन बी attached, then primer can be add the nucleotides. Okay, then next step is the primer extension. ते प्रायमर एक्सटेंड होणार आहेत आणि एक्सटेंड होत असताना ते न्यूक्लियोटाइड्स ॲड करतात. वी यूज दिस टाईप ऑफ द न्यूक्लियोटाइड्स, ॲडिनोसाइन, थायमोसिन आणि गॉनिनोसिन वगैरे जे काय न्यूक्लियोसाइड होते ते न्यूक्लियोटाइड्स इथं अटॅच होणार आहेत आणि त्या DNAला कॉम्प्लिमेंटरी स्टँड तिथं तयार करणार आहेत. ओके, अशा प्रकारची ते कॉम्प्लिमेंटरी स्टँड तयार झाली फॉर द टेम्पलेट स्टँड. ओके, ह्या स्टँडला आपण टेम्पलेट स्टँड म्हणतोय आणि ह्याच्यापासून ते कॉम्प्लिमेंटरी स्टँड तयार होऊन तिथं 2 कॉपी तिथं तयार झाले. ओके, आणि त्यानंतर त्या प्रोसेसला म्हणलं आपण रिनॅच्युरेशन. ओके, रिनॅच्युरेशन म्हणजे काय, पुन्हा एकदा तयार होणार आहे. डिनॅच्युरेशन म्हणजे काय, तर डबल स्टँडर्डपासून सिंगल स्टँडर्ड होणे. आणि तर रिनॅच्युरेशन म्हणजे काय, परत त्या सिंगल स्टँडर्डपासून डबल स्टँडर्ड DNA तिथं तयार होणे. दिस इज द मेकॅनिझम ऑफ द PCR. अशा प्रकारे आपण काय करतोय, तर कंटिन्युअस प्रोसेस होते. कंटिन्युअस आपण ही PCR ॲक्टिवेट करणार आहे आणि कंटिन्यू तिथं सायकल रिपीट होणार आहे. म्हणजे ही जे काय सायकल कंटिन्यू झाली, आता इथं आपल्याकडे 2 कॉपी आहेत, त्या 2 कॉपींपासून अजून तिथं कंटिन्यू होणार आहे. म्हणजे सेकंड सायकल कंटिन्युअस टू फ्रॉम द 4 कॉपीज. म्हणजे ह्यापासून परत 4 कॉपी तयार होणार आहेत, परत त्या 4 पासून 8 कॉपी तयार होणार आहेत आणि अशा ह्या प्रोसेस कंटिन्यू होत राहणार आहेत. ओके, आणि ह्या कंटिन्यू प्रोसेसपासून आपण बिलियन्स ऑफ कॉपी तयार करू शकतो. म्हणजे की ह्यामध्ये काय काय लागते, टू बिगिन द सेकंड सायकल DNA अगेन हिटेड. म्हणजे परत ते डिनॅच्युरेशन प्रोसेस होणार, परत ॲनलिंग प्रोसेस होणार, त्यानंतर परत ते आपली रिनॅच्युरेशन, अशी कंटिन्युअस प्रोसेस होत राहणार आणि त्यापासून भरपूर असे मॉलिक्यूल तिथं आपण तयार करणार आहे. म्हणजे स्टेप आर ॲटोमॅटिकली रिपीटेड 20 to 30 मिनिट्स, 20 ते 30 मिनिट हे कंटिन्यू होणार. सेकंड सायकलमध्ये पण अशा 4 कॉपी तयार होणार आणि कंप्लीट आपल्याकडे तिथं मल्टिप्लाय किंवा ॲम्प्लिफाय झालेले आपल्याला जीन तिथं भेटणार. ओके, त्यानंतर आपल्या जे काय वन्स डिझायर नंबर इज सायकल इज कम्प्लिटेड, म्हणजे आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण
DNA तयार झाल्यानंतर आपण हे प्युरिफाय करणार आहे विथ हेल्प ऑफ द जेल इलेक्ट्रोफोरेसिस. ओके, भरपूर जे DNA तयार झालेत, आपल्याला पाहिजे ते DNA आपण किंवा जो काही सेगमेंट आहे तो आपण ह्या जेल इलेक्ट्रोफोरेसिसद्वारे सेपरेट करणार आहे. म्हणजेच काय करतोय, आयसोलेट करतोय. ओके, अशा प्रकारे आपण हे काय करतोय, तर मेकॅनिझम हे आपल्या PCR मध्ये येत असतं. ठीक आहे, काय डाऊट असेल तर लगेच विचारा, समजलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याकडे पॉईंट आहे तो बायोलॉजिकल टूल्स. ओके, ह्या बायोलॉजिकल टूल्समध्ये आपण एन्झाईम्स बघायचे आहेत, त्याचबरोबर क्लोनिंग वेक्टर्स काय असतात ते बघायचे आहेत. एन्झाईम्समध्ये रेस्ट्रिक्शन एन्झाईम, रिकॉग्नायझेशन सिक्वेन्स काय असतात ते बघू आपण. प्लाझमिड आणि वेक्टर, प्लांट वेक्टर हे पण आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. ओके, काय डाऊट असेल तर लगेच विचारा मित्रांनो, आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.